कस काय गुतलीकडे वायर हे झालं का? अय अय ऐकलं का? अय अरे भैरी झाली काय? अय हा हा बोला ना. अरे किती वेळ झाला तुला आवाज देतोय? ती वायर गुतली काढू लाग म्हणल्यावर आवाजच नाही आला तुमचा. आवाज नाही आला? मोबाईल मध्ये डोकं घातलं कस काय आवाज येईन? एवढं कुठं काय डोकं घातले तेव्हा? तुम्हीच नाही मोठ्याने आवाज दिला, मी काय करू? 4 आवाज दिले मोठ्याने, काय एवढं बी अंतर नाही आपल्यात. अय यार लक्ष कुठं आहे तुझं? तुमच्याकडेच आहो, एवढं काय द्यावं त्याच्यात. बोला ना, काय म्हणता? काय म्हणतो? तुला कशासाठी बोलत होतो मी? तू काम करायला आली की मोबाईल मध्ये बोट घालायला आली? अहो टाइम बघत होते किती झालाय. टाइम बघत होते किती झालाय? एवढं काय तेव्हा तुम्ही चिडचिड करता त्याच्यात? मग एकटं करू मग ते काम मी? मग येतच होते ना मी. तुम्ही मला आवाज द्यायचा मोठ्याने, मला काय ऐकायला येते का? अहो एकतर माहिती तुम्हाला वातावरणामुळे एक तर कानाचा थोडासा प्रॉब्लेम झाला माझा. थोडासा प्रॉब्लेम मला. अय हा काय ते मोबाईल मध्ये असं तुझं काय? दाखव बरं मला काय. अहो कुठे काय, आपलं बघत होते, आपले गेम खेळत होते, म्हणलं टाइमपास. गेम इथं टाइमपास करायला मग घरी घालतात नाही तुला? घरी किती काम असं बिच ना. घरी किती काम असतात. उग येडवून इथं माणूस का बघू काय? अहो काहीच नाही, जोक आला होता व्हॉट्सअपला. ग्रुपला मैत्रिणींचा ग्रुप झालाय ना, त्याच्यामुळं जरा मैत्रिणी संग गप्पा कमी मार. मी म्हणते तुम्हाला मित्रांसंग गप्पा नका मारू. नाही पण इथं कामच बघायचं ना, मी काम सोडून मारतो मित्रांसंग गप्पा. बरं 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 चला जाऊ द्या ना, वाद घालू. चला मी काय करायचं सांगा मला. चला चला की. उगा आपल्या येड्यावानी काय बी करायची तर मी एकटीने तर पडायचं का वाचन? अय भाई रे, अरे मी काय सांगतोय तुला? आले आले आले. हा बोला, काय काय करायचं? काय करायचं? काय करायचं? नाचायचं की इथं? अगं बाई गो, अहो माझ्या विसरूनच गेले, डोक्यातून गेले मी. तिथं ना ते सरपणाव भिजनाव पावसाचं वातावरण झाले, मी लगेच झाकून येते. जा. जाऊ? हा जा लगेच ये. 5 मिनिटात आली पाहिजे. हा लगेच येते, लगेच येते. मला काहीतरी वेगळंच वाटू राहिले. बाई कधी अशी करीत नव्हती, आता कशी अशी करायला लागली? कसलं सरपण, कसलं काही. घरी काय गॅस नाही का? मला येड्यात काढते काही. हॅलो, काय ते मेसेज एक माझ्या नवऱ्याने पाहिलं असतं माहिती का? थोडं वेळ थांबायचं ना मग. हा मी कॉल करणारच होते, तर नवराले काम सांगत असतो मला. नाही नाही, मी सांगितलंय मी सरपंच झाकायला चालले. कुठं एवढा पाऊस धोडो चाललाय, त्यांना माहितीच नाही मी कायसाठी आले इकडं. बस का? हा मग तू सांग बोलून मला लय बरं वाटतं बघ. ते नवऱ्याचं काय घेणं देणं नाहीये मला, तसं पण तो मला आवडतच नाही. हा का? काय चाललंय तुझं? कुठं काय? काय चाललंय तुझं? कुठं काय? काहीच नाही. इकडं मोबाईल. अहो काय नाही. मोबाईल दे इकडे. चल. अहो कोण म्हणल्यावर? कोण या? कुठे कोण? कोण संग बोलत होती तू? कोणच नाही, अहो मैत्रीण आहे. ही मैत्रीण आहे? मुलाच्या नावाने मैत्रिणीचा नंबर सेव्ह असतो? नाही. अगं तुला अक्कल बिक्कल आहे का नाही? लोक काय म्हणतील मला? तोंडात शेण घालतील ना, म्हणते ना तुझी बायको बिघडली म्हणून. असं काही नाहीये. मी असं काही नाही म्हणजे काय? अहो मैत्रिणी म्हटलं की. मैत्रिणी या असले मेसेज करते का मैत्रीण? ते तिचं थोडस. तुला डोक्यात भाग आहे ना थोडाफार? लग्न झाले कळतंय ना तुला? लग्न झालं येतं कळतंय ना? नवरा आहे येतं कळतंय ना तुला? लग्न झालं प्रेम नसतं करायचं का? कोण करतं? कोणती बायको करते प्रेम? हा जरा नवऱ्याचा विचार करायचा ना. मी काय केले तेव्हा? तुम्हाला कळायला पाहिजे ना मला टाइम देणं वगैरे. काय मग तुला काय टाइम देत नाही मी? का तुला वेळ देत नाही का? घरी नसतोच मी? कामानिमित्त जावं लागतं मला बाहेर. 1-2 दिवस येत नाही भाऊ. माझं मला माहिती आहे ना. मग त्याच्यामुळे तू असं करणार का? मी करते ते चुकीचं आहे का? मग चुकीचं नाही म्हणजे काय? वा, मी करते ते चुकीचं आहे आणि तुम्ही करता ते काय? मी कुठं काय केलं तेव्हा? तेच तुम्हाला सांगायचंय मला. तुम्ही तर कामानिमित्त बाहेर जाता म्हणता, मी तर 24 तास घरातच असते ना. अहो घरात असते, मग मी कुठं जात नाही, माझा वेळ तुम्हाला देते. मग प्रॉब्लेम काय? काय चुकतंय माझं? हा मी माझ्या भावाचा नंबर सेव्ह केलाय त्या नावाने. नीट बघा तुम्ही तो नंबर. अहो माझ्यावर शक घेताय, लाज नाही वाटत तुम्हाला? मग तू असं काय? हा
किती मैत्रिणींशी बोलता? हा, बाहेर तुमचं काय चालू आहे मला कळत नाही का? माग पण म्हटलं जाऊ दे, मैत्रिणी असतील मैत्रिणी असतील. अहो मैत्रिणी आम्हाला पण आहेत, मित्र आम्हाला पण आहेत, पण हे असं काय कमी पडलं माझ्याकडून? तुम्हाला सांगा ना, काय कमी पडलं? काहीच नाही मग? तसं काहीच नाही. तुला वाटतं काहीच नाही का? अहो किती खोटं बोलताय. रोज सकाळी मेसेज येतो, रोज सकाळी फोन येतो. हा, तुम्ही मला न सांगता गपचूप निघून जाता बाहेर, तासभर बाहेर बोलत बसता. कळत नाही मला? एवढी येडी मी? 2-2 दिवस काम आहे असं सांगता निघून जाता. अहो तुमच्या मालकाला फोन केला तर तो कामच झालं नाही. मग 2 दिवस जाता कुठे तुम्ही? तुमचे तर किती नालायक चाळे चालले ते. आणि समाज काय म्हणेल ह्याचा विचार नाही येत? हा बरोबर आहे ना, मी बाई आहे, मी केलं तर लय चुकीचं आणि तुम्ही केलं तर लय चांगलं. बर जाऊ दे आता. जाऊ दे नाही, तुम्ही ह्याचा विचार करा. तुम्ही ज्या बाई सोबत करताय तिला पण कोणतरी नवरा असन, तिला लेकरं बाळ असतील, त्याचा संसार उघड्यावर पडन. ह्याचा तुम्हाला काही समाजाला विचारच नाहीये. तुम्हाला फक्त बाईने केलं ना, स्वतःच्या बाईने तर चुकीचं दिसतं, पण दुसऱ्यांच्या बायकांसोबत तुम्ही करताय त्याचं नाही दिसत का तुम्हाला? शी, लाज वाटते मला तुम्हाला नवरा घेऊन म्हणायची. बरं इथून पुढे काहीच नाही करत ना. कशावरून नाही करणार तुम्ही? सांगा ना, कशावरून? कसा विश्वास ठेवू? तू शपथ. आणि त्या बाईचं काय, तिला काय सांगणार? ती कसली? कोण मी नाही ओळखीत हो कोणाला. का? इतक्या दिवस तिच्या सोबत आयुष्य घालवत बसलाय तुम्ही, म्हणजे दोन्ही घरांची वाटोळं करायची, कधी सुखाने संसार करायचा नाही. हे असे शेण खाता ना तुम्ही बाहेर, म्हणून स्वतःचा संसार उद्ध्वस्त होतो आणि बाहेरचा पण. म्हणजे तुम्ही जर असं केलं तर तुमची बायको बाहेर करणार नाही, हे तुम्हाला कळत नाही का? हा बाबा, आपण आपल्या बायकोला वेळ नाही दिला तर आपली बाई बाहेर नाही जाणार. आणि ठीक आहे, आपली बाई ज्याच्या सोबत अफेअर करण त्याचं पण संसार उद्ध्वस्त होईल, आयुष्य उद्ध्वस्त होईल. आणि तुम्ही ज्याच्या सोबत हे करताय तिचा पण संसार उद्ध्वस्त होईल. ह्याचा काही डोक्यात विचारच नाहीये. तुम्ही नाही, तुमच्यासारखे अशाच आहेत सगळे. बरं आहे ना बाई, चुकलं माझं, इथून पुढे नाही होणार म्हणलं ना. राहू द्या, आपल्या पोरांचा तरी विचार करायला पाहिजे नव्हता तुम्ही. द्यायला तो फोन आणि बघायचं का काय बघा. नाही काय नाही बघा. मुहूर्त जाऊ, तुमच्या संग बोलणं तर चुकीचं आहे. भाई रे, तू तावत आवाज येतो, ठाकर ठाकर. किती थुकता तोंडावरती, मोठ्याने बोला. किती मोठ्याने बोलायचं? तुला ऐकायला येत नाही, मी तरी काय करणार? खिळा खिळा पाहिजे तुम्हाला, असं सांगा ना. तुला तुला मला तुला मला काय? तुला ऐकायला येत नाही? ठाकर म्हणतो, ठा. चहा. हा ठाकर, मला जायचंय. कशाला जायचंय? थांब थांब. किती थुकता हो, पर दाढी करता का माझी? मोठ्याने बोला. आले बाई, तुला कसं थांबू? मला जायचं, मला थांब. थांबवायचंय कोणाला? डोक्यात पाणी आहे का तुझ्या? आले बाई, तू थाबा बनव, थोयपाक बनव. मी थांबायला जातो. मला उठील झाला, उठील. आता कोणाला उचलून आपटायचे तुम्हाला? उठेल मला, तू थेला आफट आफट आपटू तुम्हाला. हे बरं आई, थेला आलो तुला. ठा बनव, मला थांबायला जायचंय. साबण घेऊन कामाला जायचंय. येडी का तू? काय म्हणते, मला मोठ्याने बोला ना. तू जा, धडक जा तू. काय? हा फत्तावा झाला तुझ्या थिंगलं, फत्तावा झाला, लय मोठा फत्तावा झालाय. फसवलंय तुम्हाला कोणतरी? फसवलं तुझ्या बापानी, तुझ्या आईनी. थकू नका, मला सांगा तुम्हाला कोणी फसवलंय. मी त्याच्याकडे बघते, मला सांगा तुम्ही. तू नाही फसवलं. मी मी थकला ना, ठगला निकाल लावून थकतो. तिथं पाणीच पाणी दूध करून टाकतो मी. पाणी पाहिजे तुम्हाला प्यायला? नाही पाहिजे मला पाणी बिनी. अहो तुम्हाला काय हवं? तू गावाच, तू शांत बस. थुकू नका बरं. आधी फरची घाण करून टाकली तुम्ही थुकून. सरपंच तुम्ही जिथं असेल तिथं ना, आत्ताच्या आत्ता माझ्या घरी या. सरपंच कशाला? सरपंच आले, तुला सांगतो तू काय कशी करते कशी नाही ते. मी येणा बिडे दिसतो का तुला? तेव्हा सांगतो ठाकर. सरपंचाने फसवलंय का तुम्हाला? त्याच्याकडे बघतेच मी. तू इथून थोड ना. जाते की. सरपंच आत्ताच्या आत्ता माझ्या घरी येत तुम्ही. हा ठुकलो काय मग बोलत? संत्या,
अय संत्या आला का बाहेर? थलपण ठोकला काय हो? तसंच वाटतंय मला. नमस्कार सरपंच. नमस्कार नमस्कार. तुम्ही थांबा. तुम्ही मला अति थोली कमी करून दिली. तुम्ही अहो थुकू नका, सरपंच आहेत ते. थुकू दे. थलपणाला थुकन मी थुतू दे. अहो मोठ्यानी बोला, मोठ्यानी. अरे बाबा तुझ्यासारखा फुटका मिक्सर त्याच्यामुळेच ह्याच्याबरोबर लग्न केलंय मी. कसं आहे म्हणलं सारख्याला वारक होईन. थाल केलं वालत. थाल केलं वालत. त्याला थायकाला देत नाही. अहो सायकल कशाला पाहिजे ना आता. सायकल नाही सारखं सारखं सारखं. तुम्ही तांदा थताली उठलो. त्याला फक्त फेमाने म्हणलं बाई था ठेव. काय म्हणलं मी था ठेव था था नाही ठेवलं तिने. नाही नाही चहा ठीक आहे पण पाणी तोंडानेच दिलं काय था था. अरे का थुका साठवला असतं तर कप भर चहा झाला असता. था तुम्ही बी मला थला देतो तुम्ही. बघा नुसतं थुकतात ह्या माणसाचा ना. मला लय वैताग आलेला आहे. नुसतं घरात थुकतो. 10 वेळा फरची पुसावं लागते मला ह्या माणसामुळं. असं कुठं असतं का? जेवण दिलं का त्याच्यात थुकतात, चहा दिला का त्याच्यात थुकतात. आणि असं कधीच नाही. नुसतं हळू बोलतात. मोठ्याने बोलायला काय होतं ह्यांना? बैलाचं मुस्क बांधा ना त्याच्या तोंडाला म्हणजे थुका बाहेर नाही यायचा. थला तुम्ही बी माझी थत्तात खाला थलपण. मला सांगा नग्न झाल्या फतून नग्न लग्न झाल्यापासून या बाईने मग एकदा फिर नाही ऐकलं. थोडं तरी ऐकायला पाहिजे की नाही? थोडं. अरे ऐकून घ्यायला तू तिच्या कानातच थुकल्यावर का ऐकून घेणार ती? हा? तुम्ही माझी बी थट्टा करा म्हणे. मी याला मी थुकतो ना मी. अरे काही पण बोलायला लागलेत बाबा हे. नाही थुकतो. आता माझी थव आहे. मी काय करणार? एक मिनिट गोगल काढ रे जरा. थांबा. थव आहे माझी. काय करणार? थू तरी थांग मला. थुकू नका. माझं कानाचं बघा बरं पडदा फाटत चाललं तुमच्यामुळं. फाटू दे. काय फाटत ते फाटू दे. हा, आता काय नाही बोल काय म्हणत होता तू? काय म्हणत होते इथे तुम्ही बी ऐकलं नाही का? तुमचे बी गेलेत का? अरे गेलत का नाही पण मी काय म्हणतो नवरा बायकोचा वाद हा चालूच राहतो ना. एवढं काय तुम्ही पार आता ग्रामपंचायतीपर्यंत आणलं का प्रकरण? हे का सरपंचांना इथं कशाला बोलवलं? चहा प्यायला का? मग मी सांगतो मला सांगायचं मी चहा बनवला असता ना. अरे आलाय ग्रामपंचायतीपर्यंत प्रकरण गेलंय म्हणते मी. काय काय नाही थांगा तुम्ही थांगा. अरे सांगा ना. नाही सरपंच तुम्ही समजून सांगा बरं का. नुसतं माझ्या तोंडावर थुकतो. अहो कुठं पावडर लावला कधी हौसनी. नुसतं तोंडावर थुकू जाम करून ठेवलंय. मला ना ह्या माझ्यासोबत राहायचं वैताग आलेला आहे. न तू जाऊ जा. फाटून दे तिला. फाटून दे. फाटलेली पण कपडे घालायचे का? अरे एक मिनिट. मी ज्या गावचा सरपंच तिथल्या लोकांचा वाचवणार परपंच. सोपी आयडिया सांगतो तुम्हाला. हिला ऐकायला कमी येते ना. एक मशीन लावून दे ना तिच्या कानाला सरळ. आणि हा ह्यो सारखं थुकतोय ना. एक आहे ना आपलं 10-20 रुपयाचं मास्क आणायचं ना. असं तोंडाला लावायचं त्याच्या बोलताना. अच्छा मास्क लाव यांच्या तोंडाला. हा बरोबर थरपण तुमचं बरोबर आहे. तिला एक मथीन लावतो. अहो किती थुकताय. सरपंचाच्या तोंडावरती पण किती थुका उडवलाय तुम्ही. ते विमान थुतण्यासारखं ते थलपण. मला चांगलं थुलूचेन दिलं तुम्ही. धन्यवाद. या तुम्ही. चालतंय. पुढच्या वेळी येताना आहे ना गाडीचा वायफर असं तोंडाला लावून येतो बरं का. काय आता थुकल्याशिवाय तर राहणार नाही. आम्हाला तरी पुसायला लागेल ना निदान. काय थाय नाही तुम्हाला थापातला थाला थाकल कमी आम थकल. आता तू तुला मचीन आणि मला माच. चालतंय येऊ का मग? या तुम्ही या सरपंच. थाजी बात थालजी करू नका. या आणि तुला बी धन्यवाद. चला येतो थलपण. त्याला जातो. चालतंय त्याला प्लावेत बोलतो आम्ही. मथिनीवर माछावर. चला जा थलपण. थल लवकर. कशी याची बायको सहन करते याला काय माहिती. अर्ला का लिटर 2 लिटर थुकला असं एवढ्या वेळात तो माझ्या तोंडावर. सगळा तोंडाचा नक्षा बदलून टाकला सरपंच तुमच्या. अरे गावात कधीही तुषार योजना आली मलाच माहिती नाही. नुसतंच फवारे उडवते. अरे गळकी पाईपलाईन. वाईट काम आहे.